व्यवसाय आणि शेती करतात. शेती. कारण की त्यांच्याकडं बाकी खूप साऱ्या गोष्टी आहेत ते नोकरीची त्यांना गरज वाटत नाही. त्याच्यामुळं त्यांनी शेती ही आपली करून विमान सध्या शेतीच्या विकासासाठी काम करत आहे. आज 2-2.5 एकर शेती आहे. 2-250 एकर शेती आहे. हो 200 250 नाही कसं काय. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो, हे माळवद आहे आणि माळवदाच्या खालचे जे खण आहे ते पण खूप सुंदर दिसतात. आता सरांना माहीत नसेल हे खण मुंबईहून आणले का मग आता हे आमचा जन्मच नव्हता. हां, तर हे मित्रांनो मुंबईसारख्या ठिकाणावरूनच सागवानी लाकडं वगैरे यायचे पहिल्यांदा आणि ट्रान्सपोर्टेशनचं पण खूप अवघड होतं. तरीही ज्या लोकांना आवड होती चांगल्या वाड्यामध्ये चांगल्या घरामध्ये राहण्याची, तर त्या लोकांनी हे बांधकाम केलेले आहे आणि हे पहाडी राजा आहेत आणि त्यांचं राजासारखं राजवैभव आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. आपल्याला आपल्या जे चिखलबीड हे गाव आहे जे की तालुका वळवणी जिल्हा बीड या ठिकाणी येतं. या ठिकाणी हा चौक आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर पद्धतीचे घरांचे दरवाजे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिले दरवाजे कसे होते हे आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. एकदम सुंदर आणि जबरदस्त पद्धतीच्या दरवाजावर काम केलेलं आहे आर्किटेक्चरचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता हे राजमहल असतील राजवाडे असतील त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचं कलाकुसरीचं काम असतं आणि वरती गॅलरी पाहू शकता मित्रांनो. गॅलरी पण कशी सुंदर पद्धतीने बनवलेली आहे. कामाच्या बाबतीत पहिले जे कलाकुसर करणारे लोक होते त्यांचा खरंच कोणी हात धरू शकत नाही. आता हे आतून बांधलेलं आहे का? हे आपण सगळं चला वर दाखवतो. ह्या भिंती आपण बांधल्या. हो त्याच वेळेस त्या आता काय नाही केलं बालाजी. मी अच्छा, हे त्याच बालाजी फक्त आमचे जन्म झाले तर आम्ही राहिलो, ह्याच्या इतरित काही केलं नाही. चला अशोक आज चल ना ये युट्यूबवर ये. 5 फुटाची भीत आहे. 5 फुटाची भिंत. हो आणि असा उजेड मला पाहायला भेटत नाही. तर या ठिकाणी व्हेंटिलेशन जबरदस्त केलंय. कारण की खूप साऱ्या ठिकाणी मी ज्यावेळेस दुसऱ्या मजल्यावर जातो मला अंधार पाहायला मिळते. तर आपल्याला तसं कुठेही पाहायला मिळत नाही. आणि पायऱ्या बघू शकता मित्रांनो पूर्ण दगडामध्ये बांधलेल्या पायऱ्या आहेत. आणि हे वरती जे आहे घ्या मला हिडिओ घ्या मला हिडिओ घ्या मला. 70-80 बैल सांगायला लोक हसतील ना. मोठा माणूस काय त्या फेरीज मध्ये बघ ना. अहो नाहीच असं घर कोणाचं किती बी म्हणलं नाही हो काय सांगते. बीड जिल्ह्यात नाही. खूप सारे आपण ज्यावेळेस वाडे पाहतो त्यावेळेस एवढं मेंटेन केलेला वाडा आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप साऱ्या सगळे रूम फोटो आहे बघा हे नामदेव. अच्छा, जे पहाडी राजा आहेत मित्रांनो त्यांचा या ठिकाणी फोटो आहे. ऍक्च्युली त्यांचा घोड्यावरला फोटो जर या ठिकाणी असा असेल तर आणखी खूप जबरदस्त वाटला असतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते टाकूनच देणार आहे. तर मित्रांनो पाहू शकता चौक आहे एकदम सुंदर पद्धतीचं ताजमहाल सारखं बघता येतं. आणि खाली पाहू शकता तुम्ही हे मॅप टाकली का सर? हो. खूप सगळ्यात भारी काम केलं. हो मॅप टाकली. हो माळवदावर कुठंच मी मॅप पाहिली नाही. सारवलेलंच आहे सगळीकडे. नाही मी मॅप टाकली. टाकल्यामुळं खाली पाणी वगैरे सांडलं तर आता हे मुरणार नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे. सगळीकडून आपल्याला खिडक्या वगैरे दिसतात. हो वरनं पण खिडक्या हवा येण्यासाठी बरोबर एकदम राजशाही थाट आहे. भीतीतूनच हे मुंडे 5 फुटाची भिंत आहे बरं का चौकून. टोटल 5. हो चिऱ्याची.